माजी महापौर श्रद्धा जाधव या आघाडीवर आहेत। भाजप आणि शिंदे इथे 69 तर ठाकरे बंधू 51 जागांवर आघाडीवर। 135 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामध्ये भाजप आणि शिंदे यांच्या युतीने आघाडी घेतलेली आहे। मुंबई प्रभाग 165 मध्ये काँग्रेसचे मोहम्मद आझमी। महत्वाची बातमी तर मुंबई प्रभाग 165 संदर्भातली अपडेट समोर येते। मात्र पुण्यात ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांचे पुत्र पिछाडीवर आहे। वसंत मोरे यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। पुण्यामध्ये ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांचे पुत्र पिछाडीवर। पुण्यामधला निकाल आपण या ठिकाणी पाहतो। त्याचबरोबर मुंबई प्रभाग 165 मध्ये काँग्रेसचे मोहम्मद आझमी आघाडीवर। मुंबई प्रभाग 165 मध्ये काँग्रेसचे मोहम्मद आझमी जे आहे ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधला आकडा मुंबई प्रभाग 202 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव या आघाडीवर आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांची आघाडी। भाजप 51, शिवसेना 18, मनसे 7 आणि ठाकरेंची शिवसेना 44 जागांवर आघाडीवर। ठाकरेंची शिवसेना ही शिंदेपेक्षा या ठिकाणी जास्त जागा घेताना पाहायला मिळते। खरी टक्कर या ठिकाणी भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यामध्ये आहे। 227 मध्ये 135 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत। 202 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांची आघाडी पाहायला मिळते। 3 माजी महापौरांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी देण्यात आलेली आहे, त्याच्यापैकी एक जागा ती म्हणजे 202 ची श्रद्धा जाधव यांची आघाडी। भाजप इथे 51 जागांवर आहे, तर ठाकरे बंधू मिळून म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून या ठिकाणी 51 जागांवर आघाडीवर आहे। खरी टक्कर या ठिकाणी ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यामध्ये आहे। यानंतर मुंबई प्रभाग 33 मध्ये भाजपचे उज्ज्वल वैती या आघाडीवर आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय। प्रभाग 33 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पिछाडीवर आहेत।